मी जरा एक्साइट झालो की मला त्रास होतो. वाह, थँक्यू. ओके, तुम्ही बहुतेक मला ओळखलं नाहीये, पण मी ओळखलंय तुम्हाला. म्हणून म्हणते काही प्रॉब्लेम असेल तर आय कॅन हेल्प यू. नाही नाही नाही, अजिबात नाही. ऍक्च्युली मुंबईच्या वेदरचा त्रास होतो हल्ली मला. बट मी खरंच ओळखलं नाही तुम्हाला. माझ्या नवऱ्याला त्या दिवशी तुम्ही 100 रुपये दिले होते, आठवलं? हो हो, या 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 दॅट डे. हो, ते खूप घाईत होते आणि नंतर तुम्ही आला होतात. या या, आय रिमेंबर. राईट. इनफॅक्ट त्यानंतर त्यांनी खूप वाट पाहिली तुमची आणि शोधलं तुम्हाला. मला वन सेकंड, एक मिनिट. हॅलो. ए बा, मला सिमरनशी बोलायचंय प्लीज. एकदा. ठीक आहे, आय कॉल यू लेटर. ओके ओके. मला का शोधत होते ते? हो, देणं लागत होता ना तुमचं. हे तुमचे 100 रुपये. हो, या 100 रुपयाकरता एवढी वणवण केली? नाही, तुम्ही हा प्रामाणिक प्रयत्न केलात ना, ते खूप आहे खरंच. आणि सगळीच देणी पैशानं चुकती होत नसतात. एक्झॅक्टली. 100 रुपयांपेक्षा ऐन वेळी तुम्ही तिराहिताला मदत केली, हे जास्त मोलाचं आहे ना. शेवटी पैशाचा व्यवहार आहे, त्यामुळे हिशोब चुकते व्हायलाच हवेत. कुठल्याही व्यवहारात हिशेब हे चुकते करावेच लागतात. रात्र ते होतच असतात, आपल्याला कल्पना सुद्धा नसते. आय एम सॉरी, हे मी वडीलकीच्या नात्यानं बोललो. पण हे पैसे देऊन तुम्ही मला ऑकवर्ड करताय खरंच. ऑकवर्ड काय आहे त्यात? अहो, तुमचेच आहेत ते, तुम्हाला परत करतेय. नाही, हे पैसे मी तुमच्या हसबंडला दिले होते. त्यांनी जर मला परत केले तर मी नक्की घेईन. नाही म्हणजे मी त्यांना शोधेन आणि घेईन बस. ओके, ग्लॅड टू मीट यू. सेम या. लवली टॉकिंग टू यू. तुम्हाला बघून मला माझ्या मुलीची आठवण झाली. हा, तुमच्याच वयाची आहे ती. हल्ली ती बोलत नाही माझ्याशी, खूप चिडले माझ्यावर. लवली टॉकिंग टू यू. फार दिवस नाही चिडून राहणार. मुली वडिलांवर फार का राग नाही धरू शकत. थँक्यू, बरं वाटलं ऐकून. यू आर वेलकम मिस्टर. आरजी. आय एम आरजी. तुमचं नाव काय? मी जान्हवी सहस्त्रबुद्धे. ओके ओके, लवली मीटिंग यू मिसेस सहस्रबुद्धे. बाय. नाही नाही, म्हणजे मी ऍक्च्युली मी जान्हवी या. पाणी. थँक्यू. जान्हवीला यायला फार उशीर होईल का? नाही, येईलच एवढा. जेवायला आहात ना तुम्ही? हो, का ग? काही नाही रे, असंच. थोडं बोलायचं होतं. बस बस. बोल. श्री, अरे शरूचं वागणं खूपच बिघडत चाललंय. नाही, ती विचित्र वागते आहेच, पण आता तिने मला त्याच्यापासून दूर राहण्याचं वचन दिलंय. त्यामुळे आय जस्ट होप की ती आता नीट वागेल. अगं अगं, त्याचा प्रभाव ना वाईटच आहे. आपली छोटी आईच बिचारी गरीब आहे. नाही अरे, तेवढंच नाहीये श्री. म्हणजे ती त्यांना भेटते किंवा भेटत नाही, याहीपेक्षा तिची मानसिक स्थिती फार गंभीर वाटते मला. श्री, अरे तिला डिप्रेशन येत चाललंय. सिरियस क्लिनिकल डिप्रेशन. मी वाचलंय कुठेतरी. ही सगळी लक्षणं खूप सिरियस आहेत. शरू काही खात पित नाहीये.
चित्त थाऱ्यावर नसतं तिचं. छोट्या छोट्या कारणांवरून रडायला लागते रे ती. हे सगळं चांगलं नाहीये श्री. मला भीती वाटते तिला त्यांच्यापासून दूर ठेवण्याच्या नादात ती आपल्यापासून दूर व्हायला नको रे. नाही, तू म्हणतेस ते खरं आहे, पण सरुमावशी आता छोटी प्रेमात आहे अगं. म्हणजे मग तिच्या आजूबाजूची माणसं काय बोलतायत, काय समजवतायत हे तिला नाही कळत आहे. त्याच्या विरुद्ध काहीही ऐकून घेण्याची मनस्थिती नाहीये तिची. आणि या सगळ्याचा तिला त्रास होतोय, त्यामुळे आपल्यालाही याचा त्रास होणार. आता तिचा त्रास टाळण्यासाठी तू त्याला भेटत राहा अशी परवानगी नाही देऊ शकत आपण. तेव्हा पुढचे काही दिवस तरी आपल्याला हा त्रास सहन करावा लागणारच आहे. हाय. हाय. काय झालंय? प्रॉब्लेम आहे का काही? अगं नाही, प्रॉब्लेम असा काय नाही. चहा करते, थांबतो तुझ्यासाठी. नाही सरुमावशी, मी जेवीन डायरेक्ट. चहा वगैरे नको आता. अगं जेवायला खूप वेळ आहे, करते चहा. ए मावशी, तू चहा टाकत असशील तर मलाही टाक, घेईन अर्धा कप. आता कसं बोललास? करते हं. अर्धा कप म्हणजे? तुझा झालाय ना चहा घेऊन, मग तू कशाला पितोयस? अगं तुला कंपनी म्हणून. काही नकोय मला तुझी कंपनी. अगं पण मला द्यायची आहे, आणि मी तुला लग्नात काय वचन दिलंय? प्रत्येक प्रसंगात मी तुझ्या बरोबर असेन. मग असं चहा पिताना तुला एकटा कसं टाकेन? काहीही आहे श्री. हे हा? बरं ऐक ना, तुझे ते जीजी आहेत ना, त्यांचं खरं नाव RG आहे बरं का. आई शपथ, तुला कसं कळलं? अरे आज बस स्टॉपवर दिसले मला. मी लगेच 100 रुपये परत करायला गेले. हा. पहिले नाहीच म्हणाले, मग म्हणाले ज्याला पैसे दिलेत त्याच्याकडूनच मी परत घेईन, आणि ज्याचा हिशोब त्याने चुकता करावा असंही म्हणाले. असं म्हणाला तो? हो, छान बोलत होते. ए श्री, त्यांना ना एक मुलगी आहे, माझ्या वयाचीच असेल असं म्हणाले, आणि म्हणत होते सध्या ती रागवली आहे त्यांच्यावर. मग मी त्यांना म्हंटल की मुली वडिलांवर फार वेळ नाही चिडून राहू शकत. ते छान वाटलं त्यांना. कमाल आहे. पण म्हणजे जीजी एवढं बोलला कसं तू अशी? RG पण खूप बिचारे वाटले रे ते मला. हा तेच माझ्यासाठी जीजी. पण तो तुझ्याशी एवढं बोलला कसं? काय माहिती. ग्रेट. पण काही म्हणा, मस्त माणूस आहे ना एकदम. म्हणजे सिरियसली आय वुड लव्ह टू मीट हिम अगेन. म्हणजे असं वाटतं की काहीतरी जुनी ओळख आहे त्या माणसाची. इन्स्टंट कनेक्ट. हा म्हणजे चांगले आहेत ते, पण तू फारच भारावला गेलायस त्यांच्यामुळे. म्हणजे त्यांनी 100 रुपये काय दिले, तू त्यांना नातलगच करायला निघालायस. अगं जान्हवी, तुला नाही वाटत का असं कधी की एखाद्या माणसाशी आपला एकदम वेगळा कनेक्ट आहे? नाही, हा म्हणजे वाटतं कधीतरी, पण तू जरा अति करतोयस. अगं अति काय? याआधी इतर कोणाबद्दल असं म्हणालो होतो का कधी? नशीब नाही म्हणालास, नाहीतर इन्स्टंट कनेक्ट असं म्हणत बरेच नातलग वाढत गेले असते आपले.
शरा शरा माझ्या गोळ्या. शरा शरा फोन उचल शरा. नाही, अजून नाही झालंय बोलणं. अरे हो, बोलणार आहे मी. इथे जरा गडबड होती. अरे हो, मी तुला कळवते कळवते म्हंटल ना. चल. श्री, खूप महत्वाचं काम करतोयस का रे? नाही का ग? अरे जरा बोलायचं होतं. समाऊ गेले काही दिवस राहूनच जातोय विषय. एकच मिनिट. हा श्री, येऊ का रे? बेबी त्या ये. श्री, माझं काम होतं जरा तुझ्याकडे. एक मिनिट. शरयूचा फोन आहे माझ्याकडे. तो वाजत होता. तो फोन करतोय. मला ना खरंच काही सुचत नाहीये काय करावं. बेबी त्या फोन माझ्याकडे दे. आत्या फोन राहू देत माझ्याकडे. मी बघतो, मी विचार करतो जरा काय करायचं. अरे पण सारखा तो फोन करत राहील, त्याचं काय? नाही का, मला नाही वाटत. आणि बेबी त्या ग, तू टेन्शन नको घेऊस. मी बघतो ना, सगळं नीट होईल. ओके. पण बरं झालं मी तुझ्याशी बोलले, नाही तर झोपच लागली नसती रे मला. किती वर्षांनी ऐकला त्याचा आवाज. असो, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. जानवी, एक नंबर सेव्ह करतेस तुझ्या मोबाईल मध्ये? करते, सांग. 9867 880152. कुणाचं आहे रे? छोट्या आईच्या नवऱ्याचा. असं का म्हणतोयस तू?
कारण या पलीकडे कुठलंच नातं नाहीये त्याचं आणि माझं. रादर मला नकोय. हा नंबर कसा माहित तुला? आत्ता पाहिला ना मी छोट्या आईच्या फोनवर, आणि एकदा नंबर पाहिला की लक्षात राहतो माझ्या. पण मग सेव्ह का करतोयस त्यांचा नंबर? जानवी, आपण जसे आपल्या कामाच्या माणसांचे फोन नंबर सेव्ह करतो ना, तसंच ज्या माणसांचा आपल्याला त्रास होऊ शकतो त्यांचेही नंबर्स आपल्याकडे सेव्ह असलेले बरे असतात. ओके, मग तुझ्याही फोन मध्ये सेव्ह करू त्यांचा? नको, अजिबात नको. कारण त्याचा नंबर सेव्ह करायचा म्हणजे मला त्याचं नाव लिहावं लागेल, आणि मला त्याचं नाव, त्याचा नंबर माझ्या मोबाईल मध्येच नाही, माझ्या घरात, माझ्या मनातही नको. जानवी, आय हेट हिम. अरे पण हे बघ, त्याच्याबद्दलचं माझं मत, त्याच्याबद्दलच्या भावना बदलणं अशक्य आहे. बेबी बन्स प्लीज मला माझा फोन द्या. नाही, बेबी बन्स प्लीज असं करू नका. देणार नाही. बेबी बन्स प्लीज, बेबी बन्स. नाही, मी नाही देणार तुला फोन. तुम्ही आता आडमुठेपणा करताय. मी तू हट्टाला पेटली शरयू. बेबी बन्स, वहिनी इकडे या ना. वहिनी प्लीज बेबी बन्सांना सांगा ना. अगं काय झालं? मला माझा फोन हवाय फक्त 5 मिनिटासाठी, आणि त्या मला फोन देत नाहीयेत. बेबी तू का फोन देत नाहीस तिला? वहिनी अगं तुला माहितीये ना कशासाठी हवाय तिला फोन? तिला त्याला फोन करायचा आहे म्हणून तिला फोन हवाय. मी देणार नाही. नाही वहिनी, मला यांना फोन करायचा नाहीये. मला ना त्यातून फक्त काही नंबर हवेत. तुला नंबर हवे होते ना, मग मला फोन द्यायच्या आधी तू का नाही त्याच्यात काढून घेतलेस? नाही लक्षात आलं माझ्या, विसरले मी. प्लीज मला 5 मिनिटासाठी माझा फोन द्या. नाही, मी नाही देणार तुला फोन. का? मी तुला नाही देऊ शकत फोन. पण का पण? माझ्याकडे नाहीये तुझा फोन. मी तुझा फोन श्रीकडे दिला. तुम्ही श्रीला फोन दिलात? का दिलात बेबी बन्स? मी तो फोन तुम्हाला दिला होता ना. मी स्वतःहून तो तुमच्या हातात आणून दिला होता ना. मग तुम्ही श्रीला का दिलात? मी किती विश्वासाने तुमच्याकडे फोन ठेवला होता बेबी बन्स. माझ्या विश्वासाला काहीच अर्थ नाहीये का? शरयू, विश्वासाबद्दल तर तू काही बोलूच नकोस, कारण तू आईचा कसा आणि किती विश्वासघात केलास ना ते मला माहितीये. आणि आता सुद्धा कांताला फोन करून तू श्रीनी घातलेली शपथ मोडणार आहेस हेही मला माहिती. नाही बेबी बन्स, बहिणी मी श्रीची शपथ कशी मोडेल? त्याआधी मी मरून नाही का जाणार? तुम्ही आता वाटेल ते आरोप करताय माझ्यावर बेबी बन्स. आणखी एक, तुम्ही यात उगाच्या उगाच आईना मध्ये आणू नका. मी कधीही कुणाचाही विश्वासघात केलेला नाही आणि करणारही नाही. बेबी बन्स, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी ह्यांना फोन करणार नाहीये. मला त्यातून फक्त मेडिकल वाल्याचा नंबर हवाय. तुम्ही माझं ऐकायचंच नाही असं ठरवून टाकलं का हो? तू बोललीस, मी ऐकलं, खूप ऐकलं आतापर्यंत तुझं. तुझ्या बोलण्यात बोलणं नसतं शरयू. कसा आणि का विश्वास ठेवायचा तुझ्यावर आम्ही? आणि बस झालं हे सगळं, बस झालं. माझ्या घरात तुझी ही थेरं मी चालवून घेणार नाही. थेरं थेरं कोण करतंय बेबी बन्स? मी मी माझ्या नवऱ्याला भेटायला जाते म्हणजे मी थेरं करते? तसं असेल ना तर तुम्ही चालवून घेण्याचा प्रश्नच येत नाही बेबी बन्स. कारण मुळात हे तुमचं घर नाही, हे तुमचं माहेर आहे. शरयू, बेबी बन्स ऐका, मला असं नाही म्हणायचं. बेबी बन्स, मी चुकून बोलले. बेबी बन्स ऐकून घ्या ना माझं. बेबी बन्स, बहिणी
वहिनी मला असं म्हणायचं नव्हतं. बास शरयू, बास काय बोलूच नकोस तू आता. आता मात्र हद्द झाली हा. अगं तू बेबीला असं का म्हणालीस? वहिनी पण त्याही मला वाटेल तसं बोलत होत्या ना. पण काही चुकीचं होतं का त्यात शरयू? तुझ्यावर विश्वास ठेवावा असं वागणं नाही राहिलं तुझं, त्याला ती तरी काय करणार? हा आता रागाच्या भरात थोडं जास्त बोलली ती, पण तिचा मुद्दा बरोबरच होता. वहिनी मग मी पण रागाच्याच भरात बोलून गेले ना. माझ्याही तोंडून रागाच्याच भरात शब्द निघून गेले वहिनी. मी मुद्दामून काहीच बोललेलं नाहीये. मला खरंच त्याला असं काही म्हणायचं नव्हतं. मला समजून घ्यायचं नाही असं तुम्ही सगळ्यांनी ठरवूनच टाकलं का? 1 मिनिट, तुम्ही प्लीज रडू नका ना छोटी आई. आणि आई तुम्ही शांत व्हा, प्लीज प्लीज शांत अगं व्हा. ती मर्यादेच्या बाहेर जाऊन बोलतेय. मी श्रीची शपथ मोडेन असं म्हणाला त्या. एवढा मोठा आरोप माझ्यावर. मी श्रीची शपथ मोठ्या आधी मी मरून नाही का जाणार? ज्यांना मी खरंच मला माझा फोन हवा होता, पण मी यांना फोन करणार नव्हते. त्यातून मला फक्त मेडिकल वाल्याचा नंबर हवा होता बस. मेडिकल वाल्याचा नंबर हवा होता? अगं मग मी दिला असता तुला तो नंबर. का वागतेस तू अशी? डोकं फिरलं का तुझं? भाऊजींसारखी वागतेस तू आता का? ते शिकवतात तुला हे असं वागायला? शरयू, बेबी तुझ्या हिताचं बोलत होती आणि तू तिला असं बोललीस?